भेटले दाखव. अरे वा, भरपूर मिळाले. कशासाठी घेतलं राव मॅडम करवंद? हे आता ह्याचं मस्त लोणचं करायचं. हो ना, भाकरी लोणचं. हिमालयन ट्रेकला घेऊन जाणार वाटतं. हिमालयन ट्रेकला इकडचे करवंद दाखवायला. ओके, आपला ट्रेक चालू होणार आहे. आता सध्याला गरम चहा प्रिपरेशन चालू आहे. आज सह्याद्रीच्या अतिशय सुंदर अशा ट्रेकचे साक्षीदार होणार. ट्रेक संपल्यानंतरच तुम्हाला ते कळेल आपण काय ट्रेक केलं. सह्याद्री मधला या ट्रेक मध्ये फार असं हेक्टिक असं आज काही नाही. उद्या मात्र जेव्हा तुम्हाला थोडंसं जड होईल. ओके, आज आपण तुम्ही म्हणाला अरे इतकं निवांत काय चाललंय. निवांत त्याच्यानं मुक्काम आहे काही. तुमचा ट्रेक आपण 1:30-2ला संपून जाईल आणि त्याच्यानंतर आता निघाल्यानंतर राजू तुमच्या मागं तो प्रश्न प्रत्येकाचा डोंगर हा तुमच्या खाली ते जंगल आहे. ठिकाण आहे म्हणजे काय, ग्रँड कॅनियन. हे कॅनियन बघायला तुम्हाला जर आठवत असेल तर ग्रँड कॅनियन बघायला तुम्हाला अमेरिकेत जावं आणि त्यासाठी कमीत कमी 2 लाख रुपये खर्च करावा. कॅनियन मी म्हणून सांगतोय, हे ग्रँड कॅनियन खूप जबरदस्त आहे. पण त्याचा डिफरन्स इतका नाही जितका याचा. या ग्रँड कॅनियन जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा तुम्हाला आज फक्त जास्तीत जास्त 90%पैकी 100%पैकी फक्त 10% ऊन लागणार. फक्त 10%. ग्रँड कॅनियन म्हणजे काय की जिथे डोंगर फाटतो किंवा 2 सह्याद्रीच्या रांगा जवळ आलेल्या असतात आणि अतिशय अरुंद अशी जागा त्या सह्याद्रीच्या पॅचमध्ये तयार होते. यामध्ये झळ तयार होते आणि ती झळ हळूहळू 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 उतरत डीपमध्ये जाते. त्या ज्यांना त्याच्यातून सतत पाणी वाहतात. हे अतिशय सुंदर, अतिशय निर्मळ, अतिशय गोड असं पाणी. कारण हा सह्याद्रीच्या नदीचा उगमस्थान. तुम्ही जे वरती जे तिथं तुम्हाला आता निघताना टॉवर दिसेल त्याला म्हणतात सिनियर खिंड. सिनियर खिंड. तुम्हाला आता जो समोर असं डोंगर दिसतो तुम्ही असं जाऊ शकत नाही. मध्ये खूप मोठी ग्रँड कॅनियन आहे, मध्ये खाली खाई आहे. तुम्हाला आपण आता इथून निघाल्यानंतर हे गाव पिंपरी आहे आणि हा सुधागड अभयारण्याचा पिंपरी गावातनं आपला ट्रेक चालू होतोय. ही सिनेर खिंड समोर दिसते. ही फेमस असा अंदरबनचा ट्रेकचा स्टार्ट पॉइंट इथनच आहे. सुंदर अशी आजची वाट आहे. पिंपरीचं हे डॅम आणि ह्या डॅमच्या जवळूनच ही कुंडलिका व्हॅलीच्या ट्रेकला
वाढ जाते. सुंदर अशी सावलीतून वाढ जाते. ही जी समोर दिसते ही सिनियर खिंड. ओके. हा समोर अंधारबनच्या खालचा, अंधारबनच्या वरचा संपूर्ण अंधारबनची रोड आणि खाली अंधारबनचं जंगल. इथून अंधारबनचं जंगल चालू होतं. आपण पिंपरीच्या तळ्यावर आता उभे आहोत. ओके. पिंपरी निवे या गावांच्या वेशीवर हे तळं आहे. त्याला पिंपरीचं तळं म्हणतात आणि आपला इथून आता ट्रेक चालू आहे. ओके, थँक्यू. ही अंधारबनची कमान आणि हे पाठीमागे जे दिसतंय मागे फॉरेस्ट ऑफिस. अंधारबनची ही प्रचंड अशी दरी. या दरीच्या कडेने आपला ट्रेकचा रूट आहे. उलटा उलटा फक्त रॅपलिंग कसे ते पूर्ण रोप लावलाय तिथे. झाडांच्या मुळ्यांचा रोप लावलेला आहे. हा एक डिफिकल्ट रॉक पॅच आहे. इथं उमरांचं झाड आहे. त्या मुळ्याला पकडून आपल्याला खाली उतरावं लागतं. तितकंच व्हॅलीमध्ये जाण्यासाठी. या 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 प्रचंड असे दगड आहेत आणि या दगडातनं वाट काढत आपल्याला दरी उतरायची. यस, कम ऑन. शाबास. देशा, खणखर देशा, दगडांच्या देशा. सह्याद्रीची खरी ओळख पूर्ण दगडांचीच वाट आहे ही. काय झाडी, काय डोंगर. काय डोंगर, काय दगड. डायलॉग मुळे अख्ख्या महाराष्ट्रावर प्रसिद्ध झाला. यावर्षी पाडणार आहे. पायाला भिंगरी. गर 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 गर. सबस्क्राईब करा चॅनेल. ओके, थँक्यू भाऊ. हाय. भिंगरी भिंगरी पायाला भिंगरी. गर 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 गर. चलो, थँक्यू. वाव, जबरदस्त. नाही नाही, चल मग आता पुढे. सुंदर अशी ही दरी आणि सह्याद्रीचा हा उभाच्या उभा कातळ. सह्याद्रीचं सौंदर्य तुम्ही बघू शकता.
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. ऐकूया. मला पण नाही. ट्रॅव्हर्स मारायचा इकडे. हा एक टेक्निकल पॅच. डिफिकल्ट पॅच. काट्या आणि बॅगा अक्षरशः टाकून द्यावं लागतं हा पॅच उतरताना. दगडधोंड्याची वाट, भरपूर रिस्की वाट. आणि आरोही उतरून येते. आरोही हाय कर. हाय बेटा. हाय. कसा आहे ट्रेक? मस्त आहे ना. समोर दिसतोय हा आजोबांचा हात. सुंदर असं हे कुंड आहे पाण्याचं. पात्र इकडनं वरनं पाणी कोसळतंय. हा एक अवघड टेक्निकल पॅच. कुंडलिका नदीचं हे पात्र मोठ्या मोठ्या दगड आणि धोंड्यांनी भरलेलं. आणि यातूनच आपल्याला वाट काढत खाली कुंडलिका व्हॅलीमध्ये जायचंय. अशा अवघड टप्प्यावरनं उतरून जावं लागतं आपल्याला. बघू शकता तुम्ही ही खोलच खोल नदीचं पात्र आहे. आपण पण उतरून जाऊया. मोठ्या डोंगराच्या गळीतनं उतरून आपल्याला हा ट्रेक कंप्लीट करायचा आहे. बघू शकता तुम्ही सह्याद्रीचं अजस्र रूप तुम्ही बघू शकता. बघा ही प्रचंड शिळा, करोडो टनची ही शिळा खाली पडून आलेली आहे. हा तिचा शेप जवळून बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे तिच्यावरची पण एक शिळा. हे डोंगर, दोन डोंगर इकडचा आणि इकडचा फुटून हे मध्ये ही दरी कॅन्यॉन
तयार झाली आहे आणि तिचं हे अजस्र रूप. वा, ऊन भरपूर तापलेलं आहे आणि भरूनच आपण आज बघू शकता तुम्ही. अत्यंत सुंदर असं हे भौगोलिक स्ट्रक्चर तयार झालेले आहे. डोळ्याचं पारणं फेडणारं स्ट्रक्चर आहे. 42 डिग्री टेम्परेचर असेल. प्रचंड डिहायड्रेशन झाल्यासारखं वाटायला लागलं आणि अजून अर्ध्या तासाचा आपला ट्रेक बाकी आहे. त्यानंतर मस्त थंड पाण्याचे तळे मिळेल आपल्याला. खाली हे पाण्याचं कुंड आहे. मस्त स्नानाचा आनंद घेता येते. मस्त इथं आपल्याला डुंबायचं आहे पाण्यामध्ये. छान ते छान. छानपैकी पाणी वाहते. आणि इथंच आपल्या कॅम्पिंगची व्यवस्था केलेली आहे या सपाट जागेवर. कॅम्पिंग पॉईंट मस्त 1-1.5 तास आंघोळी डुंबून आल्यानंतर आपण 3:30 वाजता कॅम्पिंग पॉईंटला आलेलो आहे. आता इथं 50 जणांचा बिछाना असणार आहे. मस्त खूप भारी पॉइंट आहे. नंतर इथून खाली पण पाण्याचे कुंड आहेत. हे बघू शकता. इथं पण काही मंडळी आंघोळीचा आनंद घेत आहेत. आणि ही बघू शकता उंचच उंच ही सह्याद्रीची तटबंदी चारी बाजूंनी. आणि मध्ये आमचा कॅम्पिंगचा हा पॉइंट आहे. मस्त व्हॅलीमध्ये स्नानाचा आनंद घेत आहेत सगळे. वा, वरतून पाणी पडतंय. मी इथे फूट मसाजचा आनंद घेतोय. पाण्यामधले मासे छानपैकी पायाला गुदगुल्या करतात. आता कचकच कचकच काय करताय? त्यांना बोट वाचवली. भेळ बनवताय? कुठे बनवताय भेळ? कुंडलिका व्हॅली मध्ये भेळीचा प्रोग्राम आहे. इकडे बघा. कैऱ्या, टोमॅटो भेळ करताना गौतमी पाटील आठवतीये. क्या बात आहे. सर्व आयटम्स टाकून अगदी झकास. मस्त मस्त सगळ्यांच्या सहकार्याने भेळ बनतीये. काय ते नक्की चविष्टी. काय ते झाडी. आम्ही खाऊ कर इकडे. काय ते डोंगर, काय ती झाडी, काय ती भेळ. 1 नंबर प्रोग्राम. आणि 1 नंबर भाऊंचा एसटीएफ. हो. काय जंगल, काय कुंडलिका व्हॅली. आणि बघा आमची छोटीशी चिमुकली. क्या बात आहे. हाय, किती वर्षी आहे तू? 11 वर्षाची. म्हणजे आता 10 वर्षाची. गुड गुड गुड. वाटप करण्यात येत आहे. वा, मस्त भेळ आलेली आहे. आता भेळीचा आस्वाद घेऊया. नंतर मस्त ग्रुपमध्ये सर्वांची ओळख परेड चालू आहे.
आकाशात मस्त चंद्र आलेला आहे. सकाळचे 4 वाजलेत. सगळी मंडळी आता झोपून उठत आहे. पहिले नंबर त्याला पहिले त्यांच्या सगळ्यांकडचं बक्षीस त्यांच्याकडे. सकाळचे 5:45 वाजलेत. आपण आता सावळ घाटाकडे निघालेलो आहे. कुंडलिका व्हॅली उतरून. हे बघा किती आपल्याला आधी खूप खोल उतरायचं आहे आणि त्यानंतर त्याचे डबल आपली चढण असणार आहे. हा एक छोटासा रॉक पॅच. इथून उतरून यावं लागतं. आजच्या सगळ्यात छोट्या ट्रेकर राव मॅडम. येस. या बरोबर आहे. तो आपण परत आता कुंडलिका नदीच्या पात्रात उतरतोय. हो सुंदर पाणी इथे. आता पिण्यासाठी पाणी भरून घ्यायचे आणि तिकडे आंघोळीला पण जागा आहे. बापरे जबरदस्त. 7 वाजले आणि पूर्ण घामाने निघून निघालो आम्ही. वेडे दुर्ग वेडे. संपूर्ण दगडातली ही वाट आहे. कसा वाटला तुला ट्रेक? एकदम भारी मस्त. पाणी खेळलास की नाही? सगळ्या कुंडात खेळलो. हो का? किती कुंड होते टोटल? 6. वा वा वा. 6 पण कुंडामध्ये आंघोळ केलीस तू? सगळ्या कुंडात. वा 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 छान छान. उडी मारली का? उडी मारली? हा मारली. 2 कुंडात मारली उडी. वा. पोहायला येतं का तुला? हो पोहायला येतं म्हणून असं मारली. बोललं पाहिजे ना. हा बोलायचं ना. पायाला भिंगरी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर महादेव. अरे पायाला भिंगरी. गर गर गर. हो मस्त सूर्याची किरणे पडलेत या उभ्या कातळावरती. कसा छान कलर दिसतोय त्याचा. दिल दरिया समुंदर डूंगे, दिल दरिया समुंदर डूंगे, कौन दिला दिया जाने हो, कौन दिला दिया जाने हो, दिल दरिया समुंदर डूंगे. पूर्ण घामाने आंघोळ झाली. सकाळचे 7-7:30 वाजलेत. पूर्ण हे गोटा नदीच्या पात्रातनं आपला प्रवेश आहे. बघू शकता तुम्ही कसं पूर्ण दगड गोट्यांनी आणि हिरवाईने नटलेलं हे कुंडलिका नदीचं पात्र आहे.
सुंदर असा बदामाचा आकार प्राप्त झाला आहे या पाण्याच्या कुंडाला. हा पाण्याचा शेवटचा टप्पा. थोडंसं रांजण खळग्या टाईप इथे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि इथून आता थोड्याच वेळात सावळ घाटाला सुरुवात होईल. इट्स अ ब्रेक टाइम नाउ. आज आपल्याबरोबर एक छोटी ट्रेकर आहे. तुझी ओळख सांग बाळा. माझी ओळख आरोह विजयेंद्र पार्टी. माझं नाव आहे. माझी शाळा अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल आंबेगावची. ओके. तुला ट्रेक कसा वाटला आजचा? खूप मस्त. हो, एन्जॉय केला तू ट्रेक? हो आणि पानाच्या कुंडामध्ये आंघोळ केली? हो ना. ओके. या ट्रेक मध्ये काय आवडलं तुला सगळ्यात जास्त? पाणी ना. हो ना. उन्हाळ्यामध्ये आणि ट्रेक सुद्धा. हो ना. उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी मिळालं आहे ना या ट्रेक मध्ये. आणि रात्रीची हो का. वा 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 वा. एकदम क्यूट अशी गर्ल आहे. हिला बघून मला माझ्या मुलीची तेजूची पण आठवण आली आहे. ती पण अशीच क्यूट क्यूट आहे. स्माइल देख. इथं हे स्ट्रक्चर झालेलं आहे तुम्ही बघू शकता. असे स्ट्रक्चर बनायला हजारो वर्ष लागतात. तुम्ही अंदाज घेऊ शकता सह्याद्रीचा. भिंगरी 9 वाजलेत सकाळचे आणि कुंडलिका आता संपून ह्या डाव्या बाजूने आता सावळ घाटाची सुरुवात होणार आहे. अत्यंत किर्र अशा घनदाट जंगलातून हा सावळा घाटचा ट्रेक जातोय. आता काल कुंडलिका रिव्हरचा पॅच संपला. आपण कोकणातनं देशात या सावळ्या घाटाच्या वाटेने वरती जातोय आपण. हाय रमाकांत, कसा आहे आजचा ट्रेक? रुको जरा, सबर करो. सबर करो. अरे एवढा घाम, महिन्याभराचा घाम तू आज सावळ्या घाटात काढला 1 तासात. एकदम आज सावळातून जायचंय. ओके. ही समोर गुहा दिसते. बहुधा जंगली प्राण्यांची वगैरे असावी. हे तुम्हाला दिसतंय. आपण इथनच खाली उतरलो कुंडलिका व्हॅलीत आणि घामाने पूर्ण डबडबून गेलेलं आहे. आतापर्यंत अर्धा लिटर तर घाम नक्की गेला असेल. ही जी सावळ्या घाट आहे ही घाटवाट पहिली पुरातन घाटवाट आहे. कोकणातनं देशात यायला आणि देशातून कोकणात जाण्यासाठी. आणि त्याचा पुरावा म्हणजे हे पाण्याचे टाके. हे जुळे पाण्याचे टाके इथे. मे बी त्याच्यातलं पाणी पिण्यालायक असेल. या जुन्या काळात प्रॉपर कोरलेल्या पायऱ्या आहेत घाटातून वर येण्यासाठी. आपण सावळ्या घाट चढून वरती आलो आहे आणि आता प्लेन पठार लागेल आपल्याला या शिड्या चढून गेल्यानंतर. इथे वरती गावात येऊन आपला ट्रेक संपन्न झालेला आहे आणि इकडे रोडला आपल्या गाड्या लावलेल्या आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी.
हरे 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 अरे आमचं तुमचं नातं काय? अरे आमचं तुमचं नातं काय?